हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्राचा सेकंड लेसन क्वाड्रॅटिक इक्वेशन्समधील प्रॅक्टिस सेट 2.6 मधील क्वेश्चन नंबर 4 पाहणार आहोत. पहा क्वेश्चन नंबर 4 काय आहे. विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय 5 years. The sum of the reciprocals of their ages is 1/6. Find their present ages. काय दिलेलं आहे पहा आपल्याला. विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय 5 years. विवेक हा किशोरपेक्षा काय 5 yearsनी मोठा आहे. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल, किशोरचं एज कन्सिडर करावं लागेल. आपण काय करू, किशोरचं एज एक्स कन्सिडर करू. पहा, लेट किशोर्स प्रेझेंट एज इज एक्स इयर्स. आपण काय केलं, किशोरचं प्रेझेंट एज एक्स इयर्स कन्सिडर केलं. आता मग विवेक हा काय आहे, किशोरपेक्षा 5 yearsनी मोठा आहे. म्हणजेच विवेकचं एज काय होईल, एक्स प्लस 5 years होईल. पहा, अँड विवेक्स प्रेझेंट एज विल बी 5 वर्षांनी मोठं आहे म्हटल्याला आपल्याला काय करावं लागेल, एक्समध्ये 5 ॲड करावं लागेल. एक्स प्लस 5 years. आता काय सांगितलेलं आहे आपल्याला, कंडिशन काय दिलेलं आहे पहा. द सम ऑफ द रेसिप्रोकल्स ऑफ देअर एजेस इज 1/6. आपल्याला काय करायचं आहे, या दोघांचा एजचा रेसिप्रोकल घ्यायचा आहे आणि त्यांची काय करायची आहे, सम घ्यायची आहे. आणि ती सम किती असेल, 1/6. पाहिली आपण, अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन, अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन, आता किशोरचं एज किती आहे, एक्स इयर आहे. त्याचा रेसिप्रोकल किती येईल पहा, एक्सचा रेसिप्रोकल काय येईल, 1/x. आता एक्सला डिनॉमिनेटर काही आहे का, नाही. म्हणजेच इथे डिनॉमिनेटर काय असणार आहे, 1 असणार आहे. म्हणजे त्याचा रेसिप्रोकल काय येईल, 1/x. रेसिप्रोकल म्हणजे काय, आपण काय करणार, न्यूमरेटर डिनॉमिनेटरच्या ठिकाणी येईल आणि डिनॉमिनेटर हा न्यूमरेटरच्या ठिकाणी येईल. म्हणजेच एक्सचा रेसिप्रोकल काय येईल, 1/x. 1/x प्लस, आता एक्स प्लस 5 याला डिनॉमिनेटर आहे का, नाही. म्हणजेच याला डिनॉमिनेटर काय असणार आहे, 1 असणार आहे. मग आता हा डिनॉमिनेटर काय होईल, वर जाईल आणि न्यूमरेटर खाली येईल. म्हणजेच काय येईल, रेसिप्रोकल 1/x प्लस 5. 1/x प्लस 5. जर आपण त्यांची सम केली तर ती सम किती असणार आहे, आपल्याला दिलेला आहे 1/6. आता काय करू, आपण हे सॉल्व करू. पहा, प्रथम आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. पहा, 1 × x प्लस 5 काय येईल, एक्स प्लस 5 येईल. प्लस एक्स इंटू 1 किती येईल, एक्सच येईल. अपॉन या दोन्हींचं डिनॉमिनेटरचं काय करायचं, मल्टिप्लिकेशन. एक्स इंटू एक्स प्लस 5 या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन इज इक्वल्स टू 1/6. आता हा ब्रॅकेट आपण जर सॉल्व केला तर काय येईल पहा, एक्स प्लस 5 प्लस एक्स अपॉन, आता काय करू आपण, या एक्सने या दोन्ही टर्म्सला काय करू, मल्टिप्लिकेशन करू. एक्स इंटू एक्स काय येईल, एक्स स्क्वेअर. प्लस आता या एक्सने काय करायचं, या 5ला मल्टिप्लाय करायचं. एक्स इंटू 5 काय येईल, 5x इज इक्वल्स टू 1/6. आता एक्स प्लस एक्स काय येईल, 2x. हे एक्स प्लस हे एक्स किती येईल, 2x प्लस 5 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 5x इज इक्वल्स टू 1/6. आता काय करावं लागेल, आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल पुन्हा. आता 2x प्लस 5 इंटू 6. 6नं काय करावं लागेल, या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करावं लागेल. 6 इंटू 2x प्लस 5 इज इक्वल्स टू, ह्या 1ने काय करायचं, एक्स स्क्वेअर प्लस 5x ला मल्टिप्लाय करायचं. म्हणजेच काय येईल, ही टर्मच येणार आहे. आपण 1ने मल्टिप्लाय केल्यानंतर तरी आपण लिहू 1x² प्लस 5x.
आता 6ने प्रथम काय करू 2x ला मल्टिप्लाय करू. 6 2 जार 12 x. 6 × 2x 6 2 जार 12x प्लस आता 6ने या सेकंड टर्मला मल्टिप्लाय करू. 6 5 जार 30 इज इक्वल्स टू 1 × x² काय येईल x² प्लस 1 × 5x काय येईल 5x. आता काय करू या दोन्ही टर्म आपण त्या साईडला घेऊ. पहा x² प्लस 5x. आता हे आपण या साईडला घेतल्यानंतर याचं साईन काय काय नाही म्हणजे प्लस आहे. या बाजूला गेल्यानंतर मायनस होईल म्हणजेच -12x. आता हे +30 आपण या साईडला घेणार. येथे प्लस साईन आहे या बाजूला आल्यानंतर मायनस होईल म्हणजेच काय होईल -30 इज इक्वल्स टू 0. ही टर्म पण आपण या साईडला घेतली, ही टर्म पण या साईडला घेतली. आता काय येईल पहा x² प्लस 5x मायनस 12x. इथं पण 5x आहे, इथं 12x आहे. या दोन्हींचं काय होईल प्लस मायनस म्हणजे मायनस होईल. 12 - 5 काय येईल 7 आणि ग्रेटर नंबरचं साईन 12चं साईन काय आहे मायनस म्हणजे काय येईल इथं -7x येईल. -30 इज इक्वल्स टू 0. आता काय करायचं आपल्याला ह्या 30चे फॅक्टर्स पाडायचे आहेत. -30. आता कसे फॅक्टर पाडायचे की जे आपल्याला दोन फॅक्टर्स मिळतील त्यांचं मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे -30 आलं पाहिजे आणि त्यांची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन केली तर आपल्याला -7 आन्सर मिळालं पाहिजे. पहा मग आपण जर आपण 10 3 जार केलो 10 3 जार 30. आता साईन आपल्याला काय पाहिजे पहा येथे मायनस साईन आलं पाहिजे मल्टिप्लिकेशन केल्यावर आणि ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन केल्यानंतर -7 आलं पाहिजे. आता इथे मायनस साईन पाहिजे म्हणजे आपण ग्रेटर नंबरला काय करायचं या दोन्हीपैकी जो ग्रेटर आहे त्याला मायनस साईन द्यायचं म्हणजे इथं 10ला मायनस येईल आणि याला प्लस येईल. आता -10 × 3 + 3 किती येईल 10 3 जार 30. साईन काय येईल -30 मिळेल आपल्याला. आणि -10 + 3 जर आपण केलं तर काय होईल 10 - 3 किती येईल -7 येईल. ग्रेटर नंबरचं साईन येईल. -10चं साईन काय मायनस म्हणजेच -7 आन्सर मिळेल आपल्याला. पहा आपण कसं लिहू शकतो x². आता -7x ऐवजी काय लिहायचं -10x प्लस 3x -30 इज इक्वल्स टू 0. आता काय करू आपण येथे जे दोन गट पाडू. आता यामधून आपण काय कॉमन काढू शकतो पहा x कॉमन काढू शकतो. जर आपण यातून x कॉमन काढला तर येथे काय राहील x² मधून जर आपण x घेतला तर येथे x राहील. -10x मधून x कॉमन काढला आपण हा जर x कॉमन काढला तर येथे काय राहील 10. तर इथे साईन प्लस आहे प्लस घेऊ आपण. आता 30 हे आपण कसं लिहू शकतो 30 म्हणजेच काय आपण लिहू शकतो 3 × 10 3 10 जार 30 असं लिहू शकतो. मग आता या 3x आणि 30 मधून काय आपण कॉमन काढू शकतो बघा इथं 3 आहे इथं पण 3 आहे म्हणजे आपण 3 कॉमन काढू शकतो. जर आपण 3 कॉमन काढले ह्या 3x मधून आपण 3 कॉमन काढला तर काय राहणार पहा इथे x ते x लिहू. त्यानंतर आता आपण ह्या 3 × 10 मधून म्हणजेच 30 मधून काय घेतला 3 कॉमन घेतला म्हणजे इथे काय राहील 10 इज इक्वल्स टू 0. आता येथे x - 10 आहे इथे पण x - 10 हे दोन्ही काय कॉमन ब्रॅकेट आहे. आपण हा काय करू कॉमन घेऊ x - 10. सेकंड ब्रॅकेटमध्ये काय येईल पहा हा x आणि हा +3 सेकंड ब्रॅकेटमध्ये येईल इज इक्वल्स टू 0. म्हणजेच काय असणार आहे या दोन्हींचा प्रोडक्ट काय आहे 0 आहे म्हणजेच या दोन्हीपैकी एक टर्म काय असणार आहे 0 असणार आहे. म्हणजेच आपण काय लिहू शकतो x - 10 इज इक्वल्स टू 0 और x + 3 इज इक्वल्स टू 0. आता हे 10 आपण या साईडला घेऊ काय मिळेल आपल्याला x इज इक्वल्स टू 10 और हे 3 आपण या साईडला घेऊ म्हणजेच आपल्याला x ची व्हॅल्यू काय मिळेल हे 3 या बाजूला गेल्यानंतर काय होईल येथे प्लस साईन आहे या बाजूला गेल्यानंतर मायनस होईल x इज इक्वल्स टू -3. आता x इज इक्वल्स टू -3 एज हे काय मायनसमध्ये असू शकत नाही म्हणून आपण काय घेणार x इज इक्वल्स टू 10. द एज कॅनॉट बी निगेटिव्ह लिहू आपण येथे द एज कॅनॉट बी निगेटिव्ह. Therefore x इज इक्वल्स टू 10 म्हणजेच x ची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला
10 मिळेल. आणि एक्स हे काय आपण कन्सिडर केलेलं, किशोरचं एज कन्सिडर केलं होतं. एक्स काय कन्सिडर केलेलं आपण, किशोरचं प्रेझेंट एज, म्हणजेच किशोरचं एज काय मिळालं आपल्याला, 10 इयर्स मिळालं. त्यानंतर विवेकचं एज काढायचं आहे आपल्याला. आता विवेकचं एज किती घेतलेलं आपण, x+5, म्हणजेच 10 + 5 इज इक्वल्स टू 10 + 5 इज इक्वल्स टू 15. x+5 हे काय होतं, विवेकचं एज होतं आणि x हे किशोरचं एज होतं. म्हणजेच आपण इथे काय लिहू, आन्सर लिहू पहा, द किशोर्स present age is equal to x is equal to 10 years and Vivek's present age is equals to x+5 is equals to 10 + 5 is equals to 15 years. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पहा पुन्हा एकदा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.